आणि अवघ्या देशासाठी मुंबई ईस्ट वेस्ट मध्ये एक महत्त्वाची बातमी। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आणखी एका कांस्य पदकाची भर पडली आहे। 57 किलो फ्रीस्टाईल कुस्तीत भारताच्या अमन सेहरावतला कांस्य पदकाचा मान मिळालाय। अमन सेहरावतनं या सामन्यामध्ये ब्रॉन्झ पदकासाठी जो सामना झाला, कांस्य पदकासाठी जो सामना खेळवण्यात आला, त्यात त्यानं प्युर्तो रिकोच्या डॅरियन क्रूजवर 13-5 असा विजय मिळवला आणि त्यामुळे भारताच्या खात्यात आता 6वं पदक हे जमा झालेलं आहे। आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की भारतानं आतापर्यंत 1 रौप्य आणि 4 कांस्य पदकाची कमाई केली होती आणि त्याच्यात आणखी एक कांस्य पदक भारताच्या खात्यात जमा झालं। भारताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा होता, कारण या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात मनू भाकरची 2, त्यानंतर आपल्याला दिसलं की महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेनं कांस्य पदक पटकावलं। याचबरोबर आपल्याला आणखी एक कांस्य पदक मिळवून दिलं, ते भारतीय हॉकी संघानं। आणि सगळ्यात महत्त्वाची आणि मोलाची कामगिरी बजावली ती आपला भालाफेकपटू नीरज चोप्रानं, ज्यानं पुरुषांच्या भालाफेकीत रौप्य पदकाचा मान मिळवला आणि खरोखरच कमालीची कामगिरी होती। आणि त्यामुळे भारताच्या खात्यात यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये खऱ्या अर्थानं पदकांची तेवढी भर पडलेली दिसत नव्हती आणि अशा वेळी पैलवान अमन सेहरावत यानं मिळवलेलं कांस्य पदक भारताच्या कामगिरीला आणखी बळ देणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।